हो ठीक आहे, मी तुम्ही बाहेर जावा. अहो बाहेर मम्मी साहेब आणि जयदीप दादा आलेत. गोळीचा आवाज ऐकून घाबरलेत ते सगळे. बघा बघ म्हणजे बघ, याला भेटायला याचं सगळं कुटुंब आलंय. माझं कुठे नाही आलं, कारण माझं सगळं कुटुंब हे बर्बाद करून टाकलं, मारून टाकलं सगळ्या माझ्या कुटुंबाला. त्याच्या किंकाळ्या रोज ऐकू येतात मला, झोप येत नाही. उद्ध्वस्त करून टाकलं या माणसाने मला. हे गप्पच पडलं ना तुला, गप्प बसायचं. दादा त्याला सोडू का? अजिबात नाही. अजिबात त्यांना आत येऊ देऊ नका. सगळं ठीक आहे असं सांगा. कुणी आत आलं तर लय गोंधळ होईल. ठीक आहे मॅडम. अहो जयदीप दादा, नका काळजी करू, आतमध्ये सगळं ठीक आहे. काय म्हणलास तू? मी तुझ्या कुटुंबाला मारलं? माझ्या कुटुंबाला मारलं? माझ्या कुटुंबाला मारलं? तुला पाठवू का तुझ्या कुटुंबाकडे? सत्या बंदूक खाली ठेव. आताच बघितलंयस ना, चुकून जरी गोळी सुटली तर काय होऊ शकतं ते. होऊ दे, काय व्हायचं ते. मला नाही भीती मरणाची, ना जेलमध्ये जायची भीती आहे मला. वाघमारे, मला ना आता तुम्ही फक्त माझी बाजू ऐकून घेणं जास्त महत्वाचं वाटतंय. मला सांगा, ज्या सत्याने उभ्या आयुष्यात कधी व्यसन केलं नाही, तो अंमली पदार्थ ऐकायला असं वाटतं तुम्हाला? आधी नाही वाटायचं तसं. म्हणून तर मी ट्रेनिंगला असताना जेव्हा तुझी बातमी छापून आली तेव्हा मी शॉक झाले होते. अगं मंजिरी, वाचलेस का तू हे? बघ काय आले. काय ग? वाच तर. पण हे कसं शक्य आहे? सत्या असं कधीच वागला नाही आणि वागणार पण नाही. नक्कीच तात्यासाहेबांनी फसवले तर. आता काय करत असेल सत्या? त्याला लई त्रास झाला असणार या गोष्टींचा. सत्या फोन उचल. आमरीला लावून बघते. ही आमरी ना कधीच वेळेत फोन नाही उचलत. काय करू? जाधव साहेब, तुम्ही सत्याला चांगलं ओळखता, तो असं काय करू शकेल का? अरे पण बलमा, तू काय झालं पाहिलंस ना? कोर्टाची ऑर्डर आहे, काय करणार आपण? सत्य, वहिनींचा फोन, काय करू? बलमा, काहीच सांगू नको त्यांना. हे बघ, त्यांना जर कळलं ना तर त्या ट्रेनिंग सोडून इकडे येतील लगेच. फोन ठेव तू, काय सांगू नको त्यांना. अरे पण सत्या, बातम्यांमधनं हे तिला कळू शकतं ना, कुठपर्यंत आणि काय काय लपवणार आता आपण. बलमा पण फोन नाही उचलत. काय समजायचं आता? सत्याला अटक झाली असेल? नाही, माझं सत्य असं कधीच नाही करणार. नक्कीच त्या तात्यासाहेबांनी याच्या विरोधात रचलेला कट आहे. भाग्यश्री, मला काय पण करून जायला लागेल का? अगं मॅडम तुला सोडतील का? त्या आधी तुझ्या राग करतात. नाही सोडणार त्या तुला. नाही, मी बोलते त्यांच्याशी, सोडतील त्या. अगं हो मीनू, हो पुढच्या आठवड्यात जाऊया. हो गोव्याला जाऊया, मी घेते सुट्टी. हो नको टेन्शन घेऊ. हो नक्की जाऊया. बरं बरं चालेल. हो काय वाघमारे, काय काम काढले की कसली तक्रार घेऊन आलाय?
कसला अर्ज आहे हा? कसला अर्ज घेऊन आलाय? काय ट्रेनिंग सोडून जातेस की काय? नाही, तसं असेल तर चांगलंच आहे. नाही नाही, ट्रेनिंग सोडून नाही जाते, सुट्टीसाठीचा अर्ज दिले. सुट्टी कशासाठी हवी आहे? मॅडम ते मला माझ्या नवऱ्यासाठी. वाटलंच होतं मला. पेपर वाचतो आम्ही. कळले तुझ्या नवऱ्याचे पराक्रम. काय जोडी तुमची नवरा बायकोची. बायको इकडे कायदे पाळण्याचं ट्रेनिंग घेते आणि तिकडे नवरा कायदे मोडतोय. बायको पोलीस आणि नवरा गुन्हेगार. जमते जोडी. मॅडम, माझा नवरा गुन्हेगार नाही, निर्दोष आहे तो. उगाच एका बातमीवरून त्याला गुन्हेगार नका ठरवू. निर्दोष आहे मग कशाला जायचंय तुला? कोर्ट आणि पोलीस काय ते बघतील. मॅडम, माझं जाणं गरजेचं आहे. मी आणि सत्याने मिळून तात्यासाहेबांना रंग्यात पकडलं होतं. आता तात्यासाहेब सत्यावर खोटे आरोप करतात आणि ते खोट्यात हे सिद्ध करायला मला जावं लागेल. वाघमारे, तुला ते ट्रेनिंग मधल्या गोष्टी नीट जमत नाहीत. तिथे कोर्टात जाऊन काय दिवे लावणारीस तू? नाही देता येणार तुला सुट्टी. मॅडम प्लीज असं करू नका. अहो मी लगेच येईन, मला एक सुट्टी द्या प्लीज. प्लीज मॅडम. नाही वाघमारे, नाही मिळणार सुट्टी. इथे एक तर ट्रेनिंग नीट करायचं नाही, त्यात वर तोंड करून सुट्टी मागायला यायचं. आणि एवढीच काळजी वाटत असेल नवऱ्याची तर त्याला सांग गुंडगिरी सोडायला. मॅडम, आजवर मला जे बोललात ते मी गप ऐकून घेतलं, पण माझ्या नवऱ्याबद्दल बोललेलं मी नाही ऐकून घेणार. मी सरळ तुमच्या सिनियरकडे तक्रार करीन. जा कर तक्रार. मला बघू दे ना कोण ऐकतंय तुझं. आता तर तुला सुट्टी देणारच नाही आणि इन्स्पेक्टर कशी बनते ते बघतेच. हॅलो, हे मंजिरी वाघमारेवर जरा लक्ष ठेवा. कॅम्पसच्या बाहेर अजिबात पडता आलं नाही पाहिजे तिला. ए म्हणजे ये इकडं. ये लवकर. कुणी नाही ना ग? कोणीच नाही बघ आता. चल. ए थांब. अगं एवढ्या रात्री झोपले असतील असं वाटलं होतं. हा ना, अजून जागेच येते. या तरी तर स्टॅम्प मांडून बसलेत. मग आता आता कसं जाणार तू? जाणं तर खूप महत्वाचं आहे अगं. चल, एक आयडिया. कसली आयडिया? चल सांगते तुला. चल चल चल. ऐक, मी इकडून उडी मारून जाते. हा, तू जा, माझ्यामुळे फसशील. जा पटकन.